कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर. एबीपी माझाच्या हाती काल पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली होती. मोहोळच्या बॉडीगार्ड्सनेच गोळ्या झाडल्याचं उघड. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही समोर. खेड शिवापूर टोल नाक्यावर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपला. पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात 2 नामांकित वकिलांचा सहभाग. रवींद्र पवार आणि संजय उडाण अशी आरोपी वकिलांची नावं. आरोपी वकिलांना पुणे पोलिसांकडून अटक. शरद मोहोळची हत्या पूर्ववैमनस्यातून. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर मोहोळसोबत अनेक दिवसांपासून सोबत होते. पुणे पोलिसांची माहिती. पुण्यात शरद मोहोळकरवर काल रात्रीच अंत्यसंस्कार. सुतारदरा, शास्त्रीनगर, मुळशी भागात गर्दी. व्हिडिओ व्हायरल. निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप होईल. मंत्री गिरीश महाजन यांचा दावा. राजकीय भूकंप होणार असेल तर महाजनांनाच माहिती. गिरीश महाजनांच्या दाव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. भूकंप व्हायला हा जपान नाही, हा महाराष्ट्र आहे. 2024च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार. संजय राऊतांचा गिरीश महाजनांना टोला. भाजपची ईव्हीएमच्या माध्यमातून हुकुमशाही सुरू. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याचं संजय राऊतांचं आव्हान. मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे टुणकण उडी मारून बसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. तर पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली. शिंदेंचं विधान. पहिला अंक सत्ता संघर्षाचा, दुसरा अंक विकास कामातून सुरू, तर तिसरा अंक निकालानंतर विजयातून पाहायला मिळेल असं नाट्यसंमेलनात शरद पवारांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला. 1.5 वर्षांपूर्वी आम्ही जो धाडसी प्रयोग केला त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. 100व्या नाट्यसंमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तसंच नाट्यगृहाचं भाडं यासाठी विशेष अनुदान देण्यात यावं. 100व्या नाट्यसंमेलनातून शरद पवारांची मागणी. एकाच मंचावर शरद पवारांसोबत येणं अजितदादांनी पुन्हा टाळलं. पिंपरीतील 100व्या नाट्यसंमेलन कार्यक्रमात शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. पिंपरीतील नाट्यसंमेलनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शरद पवारांचा सत्कार. अजित पवार अनुपस्थित असल्यानं मुख्यमंत्र्यांनी पवारांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. नाट्यसंमेलन अध्यक्षपदामुळे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय. आम्ही कलाकार मंडळी 3 तास नाटकं करतो, पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी मंडळी मंचावर आहेत. प्रशांत दामलेंचा मिश्किल टोला. बारामती अॅग्रो कंपनीची ईडीकडून 14 तास चौकशी. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र घेऊन ते गेल्याची सूत्रांची माहिती. बारामती अॅग्रो कंपनी आमदार रोहित पवारांची. खरी चूक केली असती तर देशात परतलो नसतो, नाहीतर अजितदादांचं भाजपमध्ये गेलो असतो. ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. देशातील सर्वात खराब पोलीस न्यायव्यवस्था महाराष्ट्रात. आमदार रोहित पवारांची टीका. तर गृहमंत्रीपदाला न्याय देता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. रोहित पवारांची मागणी. भांडूपमध्ये बीएमसी 1903 घरांची प्रकल्पबाधितांच्या इमारती उभ्या करणार. या प्रकल्पामध्ये 1000 कोटींचा घोटाळा. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. आमदार सुनील कांबळेंचं कृत्य गंभीर. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर कांबळेंची पोलीस चौकशी करणार आणि पक्षही चौकशी करणार. बावनकुळेंची माहिती. स्वराज्य संघटनेचा प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकांवर लक्ष राहणार. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. आत्ताचं सरकार ही सहकार चळवळ नसून सहारा चळवळ. राज ठाकरेंचा टोला. तर खरी चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली होती. राज ठाकरेंचं वक्तव्य. आज ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. राज ठाकरेंचा इशारा. मीनाताई ठाकरेंची आज जयंती. शिवाजी पार्क इथं मीनाताईंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेणार. तसंच गोदावरी नदीच्या तीरावर महाआरती करणार असल्याची उद्धव ठाकरेंची माहिती. ठाकरे गटाशी आमचं 24 जागांबद्दल बोलणं झालं. तर मवियातील सहभागाविषयी आम्ही शिवसेना ठाकरे गटाशी बोललो, मात्र त्यांनी अद्याप आम्हाला काहीही सांगितलं नाही. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मुलुंडच्या कोर्टात खासदार नवनीत राणा चक्रा मारतायत, त्यामुळे येत्या 6 महिन्यात नवनीत राणा जेलमध्ये दिसतील. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा दावा.
राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण अद्याप मिळालं नाही. निमंत्रण पाठवलं असल्याची माहिती बातम्यांमधून कळाली. प्रकाश आंबेडकरांची माहिती. वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 1 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार. मध्य हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेलवाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय. मुंबईच्या औशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडवाला परिसरात मास्क घालून घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. 25 लाखांची मालमत्ता आरोपींकडून जप्त. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे लोखंडवाला परिसरात रस्त्यावरील पोलमुळे दुचाकीचा अपघात. दुचाकीस्वार गंभीर जखमी. रस्त्यावरील पोलमुळे आतापर्यंत 5 ते 6 बाईक स्वारांचा अपघात. भिवंडीत सराईत गुन्हेगाराला अटक. गुन्हे शाखेकडून कारवाई. आरोपीकडून 11 गुन्ह्यांचा उलगडा. गुन्ह्यातील 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पालघरमधील वखारीचा पाडा इथं नदीपात्राजवळ पुरुष जातीचं अर्भक आढळल्यानं खळबळ. अर्भकावर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद. तापमान 17.5 अंश सेल्सिअसवर. नाशिकमध्ये गारठा वाढला. तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअसवर. रविवार कारंजा परिसरातील चांदीच्या गणपती बाप्पाला गरम कपड्याची ऊब. नागपुरात थंडी वाढली. वाढत्या थंडीपासून बचावासाठी नागरिकांकडून गरम कपड्यांचा आधार. तर तात्याटोपे नगर गणपती मंदिरात बाप्पाच्या मूर्तीलाही लोकरीची टोपी आणि शाल. तुळजापुरातील तुळजाभवानीला 19 तोळ्याचा सोन्याचा मुकुट अर्पण. मुकुटाची किंमत 12 लाख रुपये. बंगळुरूतील भक्ताकडून मुकुट अर्पण. खादी ग्रामोद्योगाशी संलग्न असलेल्या खाजगी फर्मच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक. 15,000ची लाच घेताना रंग्यात पकडलं. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या गंगा जमुना वस्तीतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा. 31 पीडित महिलांची सुटका. एक अल्पवयीन तरुणीचा देखील समावेश. चंद्रपूरमधील राजुरा आसिफाबाद मार्गावरच्या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा. पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील भजियापारच्या ग्रामस्थांचं उपोषण. गौण खनिजासाठी होणाऱ्या ब्लास्टिंग आणि डांबर प्लांटमुळे होणारं प्रदूषण थांबवा. नागरिकांची पालकमंत्र्यांकडे मागणी. नांदेडमध्ये मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाची हत्या. रेल्वे स्टेशन समोरील फटका मैदान परिसरात मृतदेह आढळल्यानं खळबळ. वाजिराबाद पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नमस्कार करणारून 2 सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला. एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी. लातूर जिल्ह्यातील होळी गावातली धक्कादायक घटना. दारूसाठी बापानं स्वतःच्या 3 वर्षीय चिमुकल्याला विकलं. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातली घटना. वडिलांसह एकाला अटक. तळकोकणातील देवबाग समुद्रात पर्यटकांना डॉल्फिनचं दर्शन. देवबागवरून निवती दीपगृह बोट सफर करत असताना पर्यटकांना दिसला डॉल्फिन. गोव्यातील फोंडा तालुक्यातील बोरी गावात बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा. नागरिकांची मागणी. इस्रोचं आदित्ययान लँग्रेज पॉइंटवर पोहोचलं. अभियानातील सर्वात कठीण टप्पा पार. आदित्य L1 5 वर्ष सूर्याचा अभ्यास करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.